बातमी नाशिकमधून वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केले। शहरातल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून वंचित आक्रमक झाली आहे। महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। महापालिका आयुक्त आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तर खड्ड्यांचा प्रश्न, नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न प्रत्येक पक्षाने आतापर्यंत हाती घेतलेला आहे। अर्थातच सत्ताधारी वगळून आणि आता वंचित सुद्धा या आंदोलनाद्वारे या संपूर्ण प्रकारामध्ये उडी घेतलेली आहे। शहरातल्या खड्ड्यांचा जो महत्त्वाचा प्रश्न सध्या राज्यभर चर्चेला जातोय, या मुद्द्यावरून आता वंचित सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। महापालिका आयुक्त आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी वंचितच्या कार्यकर्त्यांनी केली। प्रशासन मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। नाशिक महानगरपालिकेचं प्रशासन बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनीषा खत्री यांच्यामुळे अपघात झालेल्यांना, मृत्यू पावलेल्यांमुळे मनीषा खत्रींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला। पुढे बातमी उल्हासनगरमधून। उल्हासनगरमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे आणि रस्ता अपघातांचा सापळा ठरतोय। खड्ड्यांकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। उल्हासनगरहून पवईकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या खड्ड्यांचं हे साम्राज्य पाहायला मिळते। रस्त्यावर मोठमोठाले ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहनं चालवावी लागतात, आपला प्रवास करावा लागतोय। विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरतोय। खड्डे चुकवताना दुचाकीस्वारांचा अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये, असं नागरिकांचं म्हणणं आहे। त्या पावसाळ्यामध्ये या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्यानं त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढत चाललाय। या रस्त्यांवरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते। रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करतात।